विस्ताराने। दिल्लीत स्फोट झालेल्या गाडीमध्ये दहशतवादी डॉक्टर उमर असल्याची पुष्टी DNA टेस्टवरून झाली आहे। उमरनं स्वतःसकट ही गाडी स्फोटानं उडवली होती। उमर जाणीवपूर्वक स्फोट घडवून आणू इच्छित होता। गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा त्याचा इरादा होता, मात्र सुरक्षा यंत्रणांच्या भीतीमुळे त्यानं हा स्फोट लाल किल्ल्याच्या समोर घडवला। याआधी उमरची ओळख पटवण्यासाठी त्याच्या आईचे DNA नमुने घेण्यात आले होते। त्याच्याशी उमरचे नमुने जुळल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय। I-20 गाडी उमरनं 11 दिवस आधी खरेदी केली होती। या स्फोटाशी संबंध असल्याचा संशय असणाऱ्या डॉक्टर शाहीनचा भाऊ परवेज अन्सारीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली। दिल्ली स्फोटानंतर फरीदाबादमधल्या अल फलाह विद्यापीठ तपासाच्या केंद्रस्थानी आलं असून आज या विद्यापीठातून एक कार जप्त करण्यात आली। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहीन सईदच्या नावावर या ब्रेझा कारची नोंदणी आहे। यापूर्वी या प्रकरणात 3 कार जप्त करण्यात आल्या आहेत। दरम्यान दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उच्चस्तरीय बैठक घेत आहेत। गुप्तचर विभागाचे आणि गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत।